गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. तर आज आहे सोमवार आणि आज आहे आपल्याला सुट्टी, त्यामुळे भाजीपाला आणायला चाललोय आम्ही. कालचा ब्लॉग अर्धवट एडिट झालाय, आता मला आल्यावर करायचं आहे, लगेच अपलोड करतो. आता वाजलेले आहेत 9. मित्रांनो, आलेलो आहे आम्ही मार्केटमध्ये. तर 2-4 भाज्या घेऊ आणि सॅलड, काकडी, टोमॅटो, गाजर लागतंच आपल्याला आठवडाभर. टोमॅटो आणि फ्लावर घेतलेलं आहे. आता काय बघायचं, एक हिरवी भाजी. पुदिना 10 2, पुदिना 10 2, पुदिना 10 2. आज एवढं ऊन नाही मित्रांनो, एकदम ढग आले असं वाटतंय, त्यामुळे बरं आहे. पिहूचा बर्थडे आज, त्यामुळे तिला आपण विश करू आपल्या चॅनल थ्रू. हॅपी बर्थडे. चला आता मित्रांनो ब्रेकफास्ट करू. इथे आहे मसाला ओट्स आणि कलिंगड. ह्या रूम मध्ये मस्त वाटतं आता, कारण कबूतर नाही, काही नाही. एकदम फ्रेश. 11-12 वाजेपर्यंत इथे बसू शकतो मित्रांनो. आता 10:30 वाजले. थोडंसं मागे इकडे फॅन खूप खराब झाले, त्या फॅन पुसून काढू आपण हॉलमधला आणि मेन म्हणजे बेडरूममधला. चला मित्रांनो, आता जेवण करू. जेवणामध्ये आहे भाकरी, टोमॅटोची चटणी, वडे, पापड. तर मित्रांनो, न्यूज आलेली आहे. ChatGPT जे गिबली इमेज क्रिएट करतो ना, ते ChatGPTचं एक प्रॉडक्ट आहे. OpenAI ChatGPT, त्याचा CEO आहे सॅम अल्टमॅन. त्यांनी एक न्यूज सांगितली आहे की बाबा त्यांचे सर्व्हर मेल्ट व्हायला लागलेत. म्हणजे आपण एवढं मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की ती इमेज क्रिएट करायला एवढी पॉवर लागते ना, एक इमेज क्रिएट करायला आपला मोबाईल चार्ज करायला जेवढी पॉवर लागते ना, तेवढी पॉवर एक इमेज क्रिएट करायला लागते. मग लोक नुसते धडाधड चालूच आहे त्यांचं. तर एक गोष्ट चांगली की बाबा ते पॉप्युलर होतात, त्यांना एक सगळे वॉन्टेड आले त्यांच्या प्रॉडक्टला. पण दुसरी गोष्ट, त्यांना मॅनेज करणं खूप अवघड चालले म्हणजे. तर ते सांगते की थोडासा दम खा. मग त्यांनी फ्री व्हर्जनमध्ये 3च लिमिट लावले. आधी अनलिमिटेड होतं, तर एवढा रिस्पॉन्स यायला लागला की त्यांनी लिमिट लावलं आहे. तर ChatGPT जॉब खातं आहे, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे गिबली. तर त्या मियाझाकीने हाताने पेंटिंग करून जसं जॉब मिळवला, प्रसिद्धी मिळवली, ते एका सेकंदामध्ये ChatGPTने त्यांचा जॉब खाल्लेला आहे. ChatGPT बेस्ट एक्झाम्पल आहे हे गिबली आर्ट, जॉब खाण्याचं. ते बघा, एवढं मुश्किल आर्ट आहे, ते ChatGPTने चुटकीमध्ये केलं आहे. आणि चांगली गोष्ट आहे की बाबा एक ऑटोमेशन आलं आहे. पण दुसरी वाईट गोष्ट ही आहे की बाबा जॉब पण जातो आहे लोकांचा. त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6:15. चाललो आहे चंदननगरला. तर एक बड्डे गिफ्ट घ्यायचं आहे. बड्डे सेलिब्रेशन आहे संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये. लहान किती वर्षाची ती? 11 वर्षाच्या मुलीला गिफ्ट आहे का? 40 रुपये. 40 कलरिंग मध्ये मिक्स वाला देऊ का सिंगल खालू? राहू देत नाही, नवीन देतो मला. नवीन कपचं हे पण नाही भेटणार ना किट असे. तिला स्टार करायचं का टेस्ट? हे डोसा, स्पंज डोसा केलं आहे मला वाटते आपण. तुम्ही एकच घे. मी प्लेन डोसा खाईल. करता का ऑर्डर? मी एकदा इथे बघते, क्लिप्स छोटे भेटले तर ठीक, नाही तर मग येते.
स्पंज डोसा बघा. स्पंज हां आणि मला मसाला घेतो. बघा मित्रांनो, इथं खाते लोणी स्पंज डोसा प्रियांका आणि एक मसाला डोसा पण येतोय आमचा. थाळीच्या 140 रुपये. बस बस. हे बबली घ्या 100 घ्या. कॅडबरी आणि याच्यात सरप्राईज गिफ्ट तुम्हाला तर माहितीच आहे. हे 2 ठेवून देऊ आता. हे फ्रीजमध्ये ठेवू कारण ते वितळायला चालू होईल. हॅपी बर्थडे दीदी. थँक्यू. छान आहे ड्रेस, डेकोरेशन. आत्ता जाऊन आणलं रे. हां नाही माझ्याच हातात आता घ्यायचं नाही कोणी. वा वा, कोणी केलं डेकोरेशन? मित्रांनो, बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि 2 वडापाव खाल्लेत मी. तर मला ॲक्च्युली चायनीज खायची खूप क्रेविंग झाली होती. खाली राहिले का तिच्याकडे? तुझ्याकडे घेऊन गेली होती का तू? हां 4th फ्लोअरवर थांबा. कोण करेल? ठीक आहे. फोर्थ फ्लोअरवर थांबलीच नाही लिफ्ट. डायरेक्ट 1G. मी खाली जाऊन आलो. लिफ्ट थांबलीच नाही. तुम्ही 4 दाबलंच नाही. दाबलो. दाबलं असतं तर 4 वर थांबले नसते का? अरे, काही दाबलं. उल्लू नाही बनवायचं. 3 वर पण थांबली नाही. 3 दाबलं होतं. दाखवू का एक दाबून? प्रियांकाला माझ्यावर विश्वास नाहीये. इथं नाही. सगळं याच्यातच सगळं आलं. आता दाबलं असतं ते तिथे थांबले असते माझ्याजवळ. ठीक आहे. विश्वासच नाहीये. नो कॉमेंट्स गाईज, नो कॉमेंट्स. तर मित्रांनो, बर्थडे पार्टीवरून आलोय आम्ही. वडापाव खाल्ले पण काही पोट नाही भरलं, त्यामुळं 2 वडापाव खाल्ले. पण म्हटलं काहीतरी ऑर्डर करावं आणि चायनीज ऑर्डर केलं आहे. तर त्यांचं नवीन शॉप आहे असं वाटतंय. त्यांनी हे बघा किचन दिले. ॲडव्हर्टाईजची नवीन पद्धत कळाली आहे. किचन गाडीला लावायचं म्हणजे हे नाव आपण दररोज बघत बसू. बाय द वे हे नाव आहे डेली बेली. खराडीमध्ये रेस्टॉरंट आहे. आणि चायनीज आणले आपण. चायनीज फ्राईड राईस व्हेज मी आणि आई खाणार आहे. प्रियांकाचं झालं आहे ऑलरेडी 2 वडापावमध्येच. आता मी आणि आई जेवण करतो. चला मित्रांनो, आता इथे चायनीज खाऊयात फ्राईड राईस. विदाऊट कलरचा आवडतो मला, पण ते सांगायला पाहिजे होतं. व्हाईट कलरचा असतो ना तसा आवडतो मला. याच्यात दिली त्यांनी शेजवान चटणी. तुला खायचं जास्त आहे? चायनीज आवडत पण नाही. मला एकदा चायनीज ऑर्डर केलं होतं. मी शाळेत होतो. आजारीच पडलो डायरेक्ट. चिकनचं ना तुम्ही आणलं होतं ते बाबा पाठवून आणलं होतं. तर 2 दादा सुरतला चायनीज आवडतं म्हणजे ॲडमिटच केलं होतं. हा म्हणजे लिस्टी ना माहितीच नव्हतं मला चायनीज. मला बघून असं वाटायचं की मला खायचं आहे. आता वाजलेले आहेत 9:15. वॉकिंग वगैरे ऑलरेडी झाली आहे कारण चायनीज आणायला आम्ही चालत गेलो होतो. का होतं एवढं फंबल? चिंचोका खातोय मी मित्रांनो भाजलेला.
मस्त वाटतं. तर आजचा ब्लॉग इथंच संपूया. 3 दिवसाचा लॉंग विकेंड संपलेला आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा. आणि चला मग, सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून टाका. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन येईल. शॉर्ट्स व्हिडिओज नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. तेवढं करून टाका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू.